नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळसपाडा येथील विद्यार्थ्यांना आम्ही आज एक आगळी वेगळी झुंज शिकवणार आहोत। अर्थात ही झुंज कोणत्या प्राण्याची नाहीये किंवा मैदानावरील नाही, ही आहे वर्गातील झुंज। त्या झुंजीचं नाव आहे बेरीज झुंज। हा जो मी तक्ता तयार केलेला आहे फळ्यावरती, या तक्त्यामध्ये मी काही नंबर्स लिहिलेले आहेत आणि इकडे पुढे एक नंबरचा रो तयार केलेला आहे। नंबरची संख्या रेषा तयार केलेली आहे। या संख्या रेषेच्या माध्यमातून विद्यार्थी हे बेरीज करायला शिकणार आहे आणि दोन विद्यार्थ्यांची बेरीज करण्याची स्पर्धा म्हणजेच बेरीज झुंज आज ही आमच्या वर्गामध्ये रंगणार आहे। तुम्ही सर्वजण विद्यार्थ्यांना तयार आहात? सर्व। बेरीज झुंज खेळायची? सर्व। ठीक आहे, चला आपण आजच्या बेरीज झुंज या एका आगळ्या उपक्रमाला सुरुवात करूया। आजचा खेळ सुरू करण्याच्या पूर्वी मुलांना मी काही सूचना सांगणार आहे, त्या सूचनेचं तुम्ही सर्वजण पालन करायचं आहे। बघा, हा पॉइंटर राजश्रीला देणार आहे, हा पॉइंटर मी रोहिणीला देणार आहे। तुम्ही हे पॉइंटर इथे ठेवून आपल्या बेरीज झुंज या खेळाला सुरुवात करायची। बघा, इथं पॉइंटर आहे राजश्रीचा, बरोबर आहे? जा राजश्री, हा पॉइंटर आहे अशा ह्याचा रोहिणीचा, धड ठेव, असं ठेवायचं, असं ठेवा ठेवा। हा, आता हा पॉइंटर तू चालवायचा, इकडचा पॉइंटर तू चालवायचा आणि त्याच्या माध्यमातून आपण बेरीजचं उदाहरण तयार करायचं। चल, तिचा पॉइंटर घे तू, चल एक बेरीजचं उदाहरण कर, चल ठेव। किती झाले आता बघा, 5 अधिक 5 किती झाले? चल 10च्या ह्याच्यावर ठेव। व्हेरी गुड, खूप छान। 5 ठेवा। बघा मुलांनो, आमच्या मुलांनी हा खेळ आता जवळपास पूर्ण केलेला आहे, पण काही संख्या ह्या आणखी राहिलेल्या आहेत। त्या संख्या पूर्ण करण्यासाठी खरी कसोटी खेळामध्ये आता लागणार आहे। आता बघा, इथे किती शिल्लक राहिला रे? 6। आता बघा, अश्विनीचं पॉइंटर कितीवर आहे? 2 वर। तर 6 तयार करण्यासाठी तुझा पॉइंटर तू कितीवर ठेवशील? हो, तर किती तयार होईल? 6। हा, ठेवा, ठेव 6। बघा, आता बघा रे, आता बघा इथे किती शिल्लक राहिलेला आहे? 9। हा पॉइंटर कितीवर आहे? 4 वर। तर 9 तयार करण्यासाठी हा दुसरा पॉइंटर आपल्याला कितीवर ठेवावा लागेल? 5। कितीवर ठेवावा लागेल? 5 वर ठेवावा लागेल, बरोबर आहे? आता बघा रे, हा पॉइंटर आहे 3 वर आहे, इथे किती आहेत? इथे किती शिल्लक आहे? 5। तर आता 5 तयार करण्यासाठी किती ठेवावं लागेल आपल्याला? 2 वर ठेवा। व्हेरी गुड, बरोबर। 6 कसं तयार करावं लागेल? 6 कसं तयार करावं लागेल? बरोबर आहे, क्लिअर। मुलांनो, आता आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी हा खेळ पूर्ण केलेला आहे। खेळाचा विजेता कसा घोषित करायचा? तर तुम्ही हे बेरीज झुंजवर जे पॉइंटर ठेवलेले आहेत, तुमचे पॉइंट हे काउंट केले जातील। तुमचे हे जे पॉइंट आहेत ना, ते आपण मोजायचे आहेत। ज्याचे पॉइंट हे जास्त आहेत तो काय असेल? विजेता। ज्याचे पॉइंट कमी आहेत तो उपविजेता असेल। ज्याचे पॉइंट जास्त असतील तो काय असणार आहे? विजेता। आपण त्याचं क्लॅप करून स्वागत करूया। चला, आपण पॉइंट मोजूया। ओके, 1 2 3 4 5 4 5 6 7। रोहिणीचे किती कॉइन झाले? 19। आणि राजश्रीचे किती कॉइन झाले? 20। म्हणजेच आजच्या बेरीज झुंज या खेळाची विजेता कोण आहे? राजश्री। राजश्री क्लॅप करून स्वागत करा। खूप छान, थँक्यू।